पाणीपुरी खाऊन आम्ही निघालो आता घरी। तर आता मी जाणार आहे राख्यांच्या स्टॉलवर, कारण मला राख्या पण घ्यायच्या आणि एक माझ्यासाठी चप्पल पण घ्यायची आहे। तर आता आम्ही जातोय राख्यांच्या स्टॉलवर आणि चप्पल दुकान जर चालू असलं तर चप्पल पण घेणार आहे। तर मी तुम्हाला ते पुढं दाखवते राख्यांचे स्टॉल। तर बघा, तर माऊली राखी स्टॉल। तर ह्या राख्या मी चॉईस केलेल्या आहेत आणि ह्या स्टॉलचं नाव आहे माऊली स्टॉल। तर हे बघू शकता, खूप छान असं राख्यांचं स्टॉल आहे। खूप छान अशा डायमंड वगैरे याच्या राख्या आहेत आणि किंमत पण अशी। तर मी माऊली ह्या स्टॉलला राख्या घेतलेल्या आहेत आणि खरंच राख्यांचं स्टॉल बघून अगदी रक्षाबंधन जवळ आलंय, ते तर उत्साह वाढत चाललाय। तर प्रत्येकाने माऊली या स्टॉलला व्हिजिट करा आणि राख्या घ्या आणि प्राईस वगैरे सगळं एकदम छान रेट आहेत। त्यामुळे प्रत्येकाने माऊली या स्टॉलला येऊन तर ताईंकडनं राख्या घ्या आणि राख्यांचं स्टॉल एकदम सुंदर आणि अतिउत्तम आणि इतकी सुंदर क्वालिटी आहे ती तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा। तर ही माझी राख्यांची खरेदी। किती झाले मॅडम आपले? 1200 रुपये। ठीक आहे, तर माझी खरेदी झालेली आहे 1200 रुपयाची। तर तुम्ही पण या आणि ह्या स्टॉलमधून राख्या खरेदी करा। तर तुम्हाला मी पुन्हा एकदा राख्यांचं स्टॉल दाखवते, माऊली राखी स्टॉल। तर ह्या स्टॉलमधून मी राख्या खरेदी केलेल्या आहेत 1200 रुपयाच्या। तर तुम्ही पण ह्या स्टॉलला व्हिजिट करा। स्टॉलचे नाव आहे माऊली राखी स्टॉल। तर प्रत्येकाने ह्या स्टॉलला व्हिजिट करा आणि छान छान आपल्या भावासाठी राख्या खरेदी करा। आणि मला ह्या राख्या घेऊन खूप सुंदर असे वाटले, कारण इथलं कलेक्शन खूप छान होतं आणि स्वस्तातही होतं। त्यांनी एकदम बजेटनुसार मला भाव लावलेला आहे आणि राख्या घेऊन मलाही अगदी छान वाटलं आणि इथं माझे फॉलोअर्स पण भेटले आणि मला सबस्क्राईब पण भेटले।